न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आम्ही या क्षणाला उभे आहोत बोरिवलीतील अत्यंत गजबजलेल्या एस.व्ही. रोडवर। माझ्यामागे आपण पाहू शकता, हे आहे चामुंडा पेट्रोल पंप। एका बाजूला पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर अगदी त्याच्याच शेजारी एम.आय. बिल्डरच्या भव्य कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे। पण या विकासकामाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ चाललाय हे चित्र जरा उघड्या डोळ्यांनी बघा। कन्स्ट्रक्शनच्या साईटवरून बाहेर येणारे डंपर बेजबाबदारपणे माती वाहतूक करत आहेत। त्यातच पाऊस पडल्यामुळे या संपूर्ण एस.व्ही. रोडची अवस्था एका दलदलीसारखी झाली आहे। संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। दुचाकी घसरून कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, निष्पाप नागरिकाचा जीव जाऊ शकतो। पण प्रशासनाला जाग आणायची कशी? शेवटी शिवस्वराज्य न्यूजने पत्रकारितेचा धर्म पाळत थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। आम्ही स्वतः पुढाकार घेऊन बीएमसी ऑफिस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पाचारण करायला लावलं। कायदा काय असतो हे दाखवून दिलं। तुम्ही पाहू शकता, या मुजोर डंपर चालकांवर आणि बिल्डरवर पोलिसांनी जागेवरच दंडात्मक कायदेशीर कारवाई केली आहे, त्यांना मोठा फाईन ठोकला आहे। पण इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे आमच्या लोकप्रतिनिधींचा। इथले स्थानिक आमदार असोत की नगरसेवक नगरसेविका, यांना हा चिखल, हा ढिसाळ कारभार आणि रस्त्याची झालेली ही दुरवस्था दिसत नाही का? की एसी गाड्यांमधून फिरणाऱ्या या नेत्यांना सर्वसामान्यांचे हाल बघायला वेळ नाही? जनतेच्या मतांवर निवडून यायचं आणि रस्ता मात्र असा नरक करून ठेवायचा। निवडणुका आल्या की हात जोडणारे हे नेते आता कुठे गायब झालेत? बिल्डर कितीही मोठा असो किंवा नेते कितीही सुस्त असोत, शिवस्वराज्य न्यूज जनतेच्या सुरक्षेसाठी मागे हटणार नाही। आज आपण पोलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई तर करायला लावली आहे, पण हा रस्ता पूर्णपणे साफ होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील। कॅमेरामनसह मी अजित पाटील, शिवस्वराज्य न्यूज, बोरिवली, मुंबई।